जय शिवराया, जय जय जाऊ. बसलेले मान्यवर आणि बसलेले माझे बंधू भगिनी सगळ्यांना जिजामाताच्या निमित्ताने एक मानाचा मुजरा करते. आता इथं म्हणलं तर सगळ्यांचे नावं घ्यायला प्रत्येक व्यक्ती असा कागद बघून बोलते आणि मला तर हा कागद काहीच कळत नाही, मोबाईलही कळत नाही आणि कागदही कळत नाही, का तर मला वाचताच येत नाही. पण जे मी काम केलेलं आहे ह्या समाजामध्ये, आता खरोखर आज महिला सक्षमीकरण आहे आणि खरोखर आज हे काम माझ्या खूप उपयोगाचं झालं. मला पण याच्यातून 2 शब्द घेता आलं. आता मी शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकले आणि निसर्गाची शाळा आज मी समाजाला सांगते. ह्या निसर्गाच्या शाळेतून शिकून जे चांगलं काय आहे, जे वाईट काय आहे, हा मी स्वतःच्या शेतात अनुभव घेतला, स्वतःच्या घरात घेतला आणि जे आपलं जुनं ते सोनं होतं हे आज आपण सगळं नाहीचं केलेलं आहे, सगळं विसरलेलं आहे. आणि आज आपण काय खातोय आणि काय ठेवतोय हे आज आपल्याला कळत नाही. आपण पैसे देऊन विष घेतोय, ते खातोय आणि कुठंतरी आजाराला बळी पडतोय. मग हा एक मी निसर्गामध्ये राहून हे एक माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला. आता हे सांगायसारखं भरपूर आहे, पण आजी बोलण्याचं कमी आहे जरा. त्याच्यातले मी मेन मुद्दे सांगते का मी गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा स्वतःच्या घरात अनुभव घेतला, स्वतःच्या शेतात घेतलं आणि स्वतःच्या कुटुंबापुरतं मी सुरू केलं विषमुक्त अन्न. पण मला ह्या कामामध्ये खरोखर चांगल्या कामाला खूप काही अडचणी येतात, खूप काही अडचणीला सामोरे जावं लागत आहे. मला पहिला विरोध ह्या कामामध्ये, पहिला विरोध घरातून झाला, दुसरा विरोध बचत गटातून झाला, तिसरा विरोध कंपन्यांकडून झाला, कृषी खात्यातून झाला. पण सगळ्याला पाठ देऊन हे काम मी सुरू केलं आणि खंबीरपणे सगळ्यांना सांगलं का तुम्हाला कधी ना कधी याच्याकच वळावं लागेल. आणि आता बेसागरीची मुलं माझ्याकडे शिकायला येतात, मोठमोठ्या कॉलेजची येतात. आजी आम्ही तुमच्याकडे शिकायला आलो, इथं आजी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे. पण तुमचं जे ज्ञान, जे नॉलेज हे आम्ही शिकायला आलो. आणि शनिवारी रविवारी माझ्याकडे खूप गर्दी असते बाहेरून शाळेच्या मुलांची, लोकांची. आणि हे काम मला घराघरामध्ये पोहोचायचं. तर ह्या कामाची सुरुवात मी फक्त स्वतःपुरती केली. मला एक समाजात लहानपणापासून चांगलं काम करायचं होतं, पण मी शिकलेली नाही, मला लिहिता वाचता येत नाही. आम्ही 7 बहिणी होतो आणि 12 वर्षीच माझं लग्न झालं. वडिलांची खूप गरिबी होती. एक बहीण 9 महिन्याची असताना आई वारली. मग आई गेल्यावर सगळं जात आहे ना. पण माझ्या वडिलांनी नाही जाऊन दिलं, त्यांनी शाळा नाही शिकवली गरिबीमुळं, पण ज्ञान बाकी घरातच शिकवलं 7 मुलींना. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपाना येत नाही. चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही, हे वडिलांनी शिक्षण दिलं. आणि एक आता महिलांबद्दल बऱ्याच बाया बोलल्यात, तर महिलांचं एक त्याच्या 7 मुली होत्या म्हणून एक शब्द त्याने आम्हाला दिला होता, जिथं दिलं तिथंच राहायचं, माझ्या नावाला बटाने लावायचा. हे वडिलांचे शब्द होते आणि 7 मुलींनी तेच केलं. आता आम्ही शाळा नाही शिकता आणि पण शेतीकाम पूर्ण शिकलो, 7 मुली शेतीकाम शिकलो आणि प्रत्येकाच्या वडिलांनी जितीच्या परपंचाला लावून दिलं. मग वडिलांनी एक सांगितलेला शब्द आता इथं कागद लिहून ठेवतात, मी एक माझ्या डोक्यामध्ये साठवून ठेवला आणि ते शब्द मी आज समाजाला सांगते. माझं 12 वर्षी लग्न झाले, माझा प्रवास खूप खडतर आला. माझे 25-40 वर्ष गायच्या गोठ्यामध्ये गेले. मी 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यामध्ये दिला. आणि एक मला सांगा वाटतं, आता इथं मुलीबद्दल सांगितलंय, मला 3 मुलं झाली, पण मला फक्त मुलगीच पाहिजे होती. 4थ्याला मुली झाली तेव्हा मी थांबले. मला 3 मुलं झाली, एवढा प्रवास खडतर होता तरी मला मुली पाहिजे होती आणि 4थ्याने मला मुली झाली. आता मला 5 नाती एकही नाही. आणि हे काम बऱ्याच दिवसाला मी ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून गेले का घरी हाताला काही काम नसायचं, मग मी समाजामध्ये रोपं तयार करू लागले. रोपं तयार करून बचत गटाला 1-1, 2-2 रोपं देऊ लागले. तिथं बाईप संस्था बचत गटांबरोबर काम करायला आली आणि बाईप संस्थेच्या मार्फत मी ते रोपं देऊ लागले. मग मला 4 रुपये भेटू
लागले. मी हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. हळदी कुकाला पण माझ्या पैसा नसायचा काही वाण घ्यायला. मी एक रोपच हळदी कुकाला देऊ लागले आणि ते रोपं देऊन 22 संस्थेची माझी गाठ झाली. मी फक्त शेतात टोकरी भरून बी लावायला आले होते. त्यांनी माझी विचारपूस केली आणि ते एक दिवस परत आले. अशी वटेवशाला आथरली. त्यांनी सगळं बेणं बाहेर काढलं. आता त्यांनी मला विचारलं, मावशी कुठं चाललाय? म्हणले पाऊस पडलाय, चालेल शेतात बी लावाय. म्हणे कशाचे नावं सांगा? एवढे कुठं म्हणलं तुम्हाला नावं सांगा. त्यांनी मला विचारलं, हे कोणत्या बाजारातून आणले? म्हणजे बाजारचं नाही, हे पारंपरिक घरचे वाण आहेत, जुने वाण आहेत. मग त्यांनी विचारलं, लोक नवीन आणतात, नवीन करतात, तुम्ही काय हे घरचं ठेवलं? मी थोडासा अनुभव माझ्या घरातला त्यांना सांगितला. म्हणजे आता इथं टाईम नाही तर तो लय मोठा अनुभव आहे सांगायला म्हणलं तर. मी थोडा अनुभव सांगितला. ते चौथ्या दिवशी आले. वटेवशाला आथरली, सगळे शॅम्पल बाहेर काढले. त्यांना 100 सव्वाचे वाण माझ्या एकाच घरात भेटला. मी म्हणत होते माझं दिशी गावावर आले, पण ते नव्हते म्हणत. ते त्यांनी सगळे नावं विचारले, वैशिष्ट्य विचारले आणि सगळे तपास झालेले. आता ते जुनं ते सोनं होतं ते सगळं दिवशी निघालं आणि त्या बाईप संस्थेने मला मदत देऊन आता जगासमोर काम केले. मग मी म्हणते आपलं जुनं होतं ना, आपण काय विसरलो. पहिले माणसं 105 वर्ष, 110 वर्ष, 107 वर्ष जगत होते. आता का म्हातारा माणूस होत नाही हो? का माणसाचं आयुष्य कमी झालं? हे आयुष्य कमी कोणी केलं? पूर्वी मरेपर्यंत माणसाला इंजेक्शन मारित नव्हते, दवाखाना मारित नव्हतं. आता पोटामध्ये बाळ पहिल्या महिन्यापासून दवाखाना सुरू होतो ना. मग का होतो हा? याच्यावर का कोणी विचार करीत नाही? आमच्या का टायमाला आमचे का होईना, माझा स्वतःचा प्रवास का होईना, सकाळचं डिलिव्हरी झालं तर संध्याकाळचं डिलिव्हरी झालं तर सकाळचं शेण पाणी सगळं करायचं. मी 4 बाळांच्या टायमाला 7 दिवसाचे बाळ पाठीची बाजू 3 किलोमीटर शेतात जायचं, दिवसभर काम करायचं आणि घरी यायचं 7 दिवसापासून. तरी कधी थकवा नाही, कधी गोळी नाही, कधी औषध नाही, दवा नाही, डॉक्टर नाही. आणि आता पहिल्या महिन्यापासून दवाखाना, गोळ्या, औषधं, काम नका करू, वजन नका उचलू, तरी तिचं शिथिल हो ना. आणि शिथिल झालं एका दवाखान्यात का बाळ गेलं दुसऱ्या दवाखान्यामध्ये काचेमध्ये ठेवायला. मग हा प्रकार का होतो हे कोणी जाणूनच घेत नाही. हे काम मी निसर्गामध्ये राहून केलं आणि हे काम आज समाजामध्ये सांगते का आपलं जे गावठी आहे. पहिले आज्या शेतामध्ये जात होत्या, ओटी भरून काम करताना भाजी आणत होत्या. ती भाजी बिगर तेलाची खात होत्या तरी त्या भाजीला चव होती. पण आता तेलामध्ये तळत्यात तरी त्या भाजीला चव नाही हो ना. मग हे काम तुम्ही मी एकट्या रायबाईंना केलं. पण माझं ऐकून आता बरेच लोक सेंद्रिय शेतीकडे वळले, बरेच लोक गावठी बियाण्याकडे वळले. पण मला तर वाटतं सगळेच जर वळले तर आपलं आरोग्य चांगलं होईल ना, आपली पुढची पिढी चांगली जन्माला येईल ना. मग आज आम्ही जर हे काम सुरू केलं तर पुढच्या पिढीला शिल्लक राहणार आहे काही, नाही तर पुढच्या पिढीला काही शिल्लक नाही. आज पैशासाठी भरपूर काम करतंय कोणी, पैशासाठी किती पैसा कमवतोय, पण पैसा आपल्या जीवाला जर पहिले लोक एक टाइम उपाशी होते, भुकी पण सुखी नाही का. आता किती पैसा असला तर घरात सुख नाही, मग त्या पैशाचा काय उपयोग आहे नाही का. मग हे जर करायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी हे काम सुद्धा केलं पाहिजे. आपल्याला थोडी सेंद्रिय शेती केली पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येकाच्या दारात परसबाग पाहिजे, किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे आणि आपल्या शेतातली भाजी आपल्या बाळाच्या डब्याला आली पाहिजे नाही का. मी म्हणते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे. आणि आपण आज काय घेतोय काय खातोय. आता मी पाहते इकडे सांगलीमध्ये पाणी भरपूर आहे, माझं गाव आहे असं पाणी धड धड पडतो आणि इथून पुढे प्यायला पाणी नाही. अशा भागामध्ये मी हे काम सुरू केलंय. मी एक पैशाची बँक नाही, बेनीची बँक स्थापन केली बाईकच्या मदतीनं. माझ्या बँकेमध्ये 16 जातीचं भात, 18 जातीचा वालगेवडा, 30 जातीचा भाजीपाला, नागली असेल, वरई असेल, हे सगळं बेणं मी साठवून ते लोकांना देवण घेऊन चालू आहे. नुसतं साठवूनच नाही ठेवलं तर लोकांना देवण घेऊन चालू आहे. मग मी म्हणते प्रत्येकानं हे केलं पाहिजे, प्रत्येकानं विषमुक्त भाजीपाला खाल्ला पाहिजे. जी काळी माती आपल्या अन्न देती माते
हिच्यावर आपण किती विषारी खतं देतोय, किती विषारी तणनाशक देतोय. आणि आपण आजारी झालो तर कुठंतरी मोठा डॉक्टर आणतो, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो नाही का. आणि ही माती संपली तर हिला कोण डॉक्टर आणणार आहे, कोण आणणार आहे हो. मला अजून मुख्यमंत्र्यांनी नाही हे उत्तरं दिली, कोणीच. कोण डॉक्टर आणणार आहे आपल्या मातीला. मग हे का आपण विष पांगितो मातीमध्ये. मग इथून पुढं ही माती सुद्धा जपली पाहिजे. माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर माणूस चांगलं. आणि हे जर आज तुम्ही आम्ही केलं तरच पुढची पिढी शिल्लक राहणार आहे. तर पुढची पिढी, माती संपली तर पुढची पिढी संपली नाही का. आपण निसर्गाला जपलं पाहिजे. आपण वाढदिवस असला तर मी मग ते हॉटेलमध्ये जातात नाही का, किती केक कापतात, पार्ट्या देतात. ते पार्ट्यांना देताना आपण 4 झाडं वाटा आणि आपल्या सुद्धा नावानं वाढदिवसाच्या नावानं प्रत्येक वर्षी एक झाड लावा. आपला निसर्गच जपलं, निसर्ग राहील ना. आपण निसर्गाला धरून जपलं पाहिजे, निसर्गाला धरून चाललं पाहिजे. आपण बदललोय तर निसर्ग सुद्धा बदललाय. कधी पाऊस पडतो, कधी गारपीट होती. मग आपण का निसर्गाला विसरावा. मग ह्या कामामध्ये आता प्रत्येक कामामध्ये सहभागी झाल्या. माझं आता मला याच्यामध्ये एक घर भरलंय. मी एक 12 वर्ष छोट्याच्या झोपडीत काम केलं हे बीज बँकेचं. आणि चंद्रकांत दादा पाटलांनी मला एक मोठी बँका बांधून दिलेली. आता किती लोक माणसं येतात, किती मुलं येतात, बी ठेवाय जागा, किती मोठी जागा बांधून दिली. आणि मला नारी शक्ती पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, मी शिकलेले नाही पण माझं अख्खा महाराष्ट्राच्या बाहेरून फिरणं झाले. ही मी म्हणते हे नारी शक्ती पुरस्कार, हे पद्मश्री पुरस्कार हे माझे नाही. हे पुरस्कार ह्या काळ्या आईचे, ह्या मातीचे आणि माझ्या शेतकरी बांधवांचे. मी स्वतःला कधीच नाही पुरस्कार म्हणणार. मी ह्या काळ्या मातीची नाळ जोडली म्हणून ते पुरस्कार माझ्यापाशी आले. आता आज मी बिनियाला नाही आलं नाही तर माझ्याकडे रोज लोक बिनियाला येतात, रोज फोन चालतात. म्हणून माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे शेतकरी बंधूंना, का ही काळी माती आहे, ही अन्न देती माती, ही माती वाचवा. माती वाचली तर तुम्ही आम्ही आहे, माती संपली तर आपलं काय नाही राहिलं. मग आता माझं काम म्हणतात एवढं मोठं झालंय पण मी म्हणते अजून खूप छोटे. ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना तेव्हा माझं काम मोठं होईल. पण आता काय खायचं आणि काय नाही खायचं हे तुम्ही ठरवायचं. कोणाला प्रश्न असं तो प्रश्न विचारून घ्या. सगळ्यांपासून माझंच भाषण लांबले नाही का. जेवढे बोलून मी 2 शब्द संपवते. जय शिवराय, जय जिजाऊ.